महाराष्ट्र भाजपच्या मोठ्या चेहऱ्यांना लोकसभा लढवावी लागण्याची शक्यता। पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा। लोकसभा लढवण्याची मुनगंटीवारांना भीती। स्वतःचं वजन वापरा आणि मला भीतीतनं मुक्त करा, सुधीर मुनगंटीवारांची मुख्यमंत्र्यांकडे विनंती। राज्यसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल मुंबईतनं लोकसभा निवडणूक लढवणार। लवकरच केंद्रीय निवडणूक समिती घोषणा करणार। महायुतीमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गटाला कमी जागा मिळण्याची शक्यता। 400 पारचं ध्येय पूर्ण करण्यासाठी भाजप कोणताही प्रयोग करण्यास इच्छुक नाही, सूत्रांची माहिती। हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचे। नाशिक लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 43 उमेदवारांची घोषणा। कमलनाथ आणि अशोक गेहलोत यांना लोकसभा निवडणुकीपासून दूर। विजय शिवतारेंनी बारामतीमध्ये आम्हाला डॅमेज केलं तर कल्याणचा निकाल वेगळा लागेल। अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपेंचा शिंदे गटाला थेट इशारा। महाविकास आघाडीमध्ये सगळं काही आलबेल नाही, संजय राऊत माध्यमांशी खोटं बोलतायत। प्रकाश आंबेडकरांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारमध्ये। आदिवासी बांधवांच्या होळीत राहुल गांधी सहभागी। 17 मार्चला मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये यात्रेचा समारोप। काँग्रेस नेते पद्माकर वळवी सोडणार काँग्रेसची साथ, उद्या करणार भाजपत प्रवेश। तर राहुल गांधींच्या मुंबईतल्या सभेआधी काँग्रेसचे अनेक नेते भाजपत येणार, बावनकुळेंचा दावा। वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा म्हणत फेसबुकवर पोस्ट। 2 ते 3 दिवसात पुढचा निर्णय घेणार। लोकसभा लढवण्यास इच्छुक होतो पण मनसेची भूमिका नकारात्मक, वसंत मोरेंचा आरोप। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एसबीआयकडून निवडणूक रोख्यांची माहिती सादर। एसबीआयने केंद्रीय निवडणूक आयोगाला रोख्यांची यादी पाठवली। हरियाणामध्ये मोठी राजकीय उलथापालट। जेजेपी पक्षाशी असलेली युती तोडल्यानंतर नायब सिंग सैनी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात 15 मार्च पासून केवळ मुखदर्शन घेता येणार। गाभाऱ्यात संवर्धनाच्या कामामुळे 1.5 महिना चरण स्पर्श दर्शन बंद राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।